समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथील मध्यवर्ती बस स्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 78वा वर्धापन दिन राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सौ सोनिया गोरे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय चव्हाण, भाजप तालुकाध्यक्ष अनिल माळी, नगराध्यक्ष सौ स्वप्नाली गणेश गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी नगराध्यक्ष सौ रेश्मा श्रीकांत बनसोडे, राणी बहेनजी सौ रेणुका फडतरे, प्रदीप शेट्टे, सचिन माळी, अक्षय थोरवे, आगार व्यवस्थापक प्रताप पाटील, संतोष बोराटे, कामगार संघ आदीसह मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी सौ सोनिया गोरे यांनी सांगितले की वर्ष 1948 साली स्थापन झालेल्या एसटी महामंडळाने मागील 78 वर्षात अनेक चढ उतारांचा सामना करून प्रवाशांना अधिक सुलभ, गतिमान आणि आरामदायक सेवा दिली आहे। यामध्ये चालक, वाहक आणि कामगारांनी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आज प्रवासाकरिता अनेक खासगी साधने उपलब्ध असली तरी ती ग्रामीण भाग, खेडे, दुर्गम, अतिदुर्गम भागांपर्यंत एसटी बस सेवेला पसंती दिली जाते। विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सवलतीचा प्रवास मिळत असल्याने आज एसटीची लालपरी प्रवाशांची प्रथम पसंती बनली आहे। शहरे, गाव, खेडे, जिल्हे, तालुके एकमेकांशी जोडण्यात बसचे फार मोठे महत्त्व असून यातून केवळ प्रवासी सेवा मिळत नाही तर सभ्यता, संस्कृती, धार्मिक परंपरा, लोकविकास आणि लोकजीवनाचे सुद्धा आदान प्रदान होत असते। आगामी काळातही एसटी सेवा अधिक सक्षम होण्याकरिता सुरक्षित प्रवासी सेवा आणि एसटी चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास सौ सोनिया जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला। गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एसटी अविरत प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याला अनुसरून कार्यरत असलेल्या एसटी महामंडळाच्या उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यावेळी आम्ही सर्वजण प्रवाशांना अखंडित आणि सुरक्षित प्रवासी सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत असा विश्वास व्यक्त करीत समस्त विभागीय, आगार, युनिट पदाधिकारी आणि सभासदांनी आपला निर्धार व्यक्त केला। वडूज येथील एसटी बस स्थानकासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विशेष प्रयत्नातून डीओटी तत्वावर भव्य दिव्य असे वडूज बस स्थानक येत्या काही दिवसातच नवीन बांधण्यात येणार असून त्यामुळे वडूज शहराच्या वैभवामध्ये भर पडणार असून वडूज शहराच्या बस स्थानकाचे रूपडे पालटणार असून प्रवासी सेवेबरोबरच एसटी चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे। आज वडूज एसटी स्टँडचा 78वा वर्धापन दिन आहे, वाढदिवस आहे। खरं वास्तविक वाढदिवस म्हटलं की एसटीचा वाढदिवस केक कापून आम्ही साजरा केला आहे आता, आणि काही जे निवृत्त झाले त्यांचासुद्धा आम्ही सत्कार समारंभ केला आहे की ज्यांनी खूप मोठी सेवा केली। पण हे करत असताना मी 15 वर्ष, म्हणजे आम्ही जरी 25 वर्षापूर्वी तालुक्यात मी जरी आले असले तरी 15 वर्षापासून अविरत मी या एसटी महामंडळाच्या काही खूप मागण्या, तक्रारी यांचं निवारण म्हणजे आम्ही करत आली आहे। म्हणजे भाऊंच्या माध्यमातून ज्या ठिकाणी मला अडचणी निर्माण झालेल्या दिसल्या तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला। आणि खरं वास्तविक एसटीचं एवढं चांगलं काम आम्ही करण्याचा आग्रह धरतो त्याचं कारण माझा बहिणीचं मिस्टर जे आहेत या एसटीचे मोठे साहेब, सगळ्यात मोठे साहेब, ते नेमके माझ्या बहिणीचे मिस्टर आहेत। त्याच्यामुळं ते वीरेंद्र कदम त्यांचं नाव आहे, आणि त्यांचं खरं रिटायरमेंट झालं आणि मला असं वाटलं की मी आता अलीकडच्या बरेचशी कामं त्यांच्या माध्यमातून केली, पण नंतर रिटायरमेंट नंतर आता मी एसटीचं काम कसं करणार असं मला खूप मोठे प्रॉब्लेम निर्माण झाले। पण बाय चान्स त्यांना 2 वर्ष प्रमोशन, 2 वर्ष त्यांचं एक्स्ट्राचं त्यांना मिळाले। एसटीचा प्रवास खरं तर 1948ला सुरू झाला। एका बसून सुरू झालेला प्रवास जवळपास हजारो गाड्यांच्या माध्यमातून सुरू आहे। आपल्याकडे आता लालपरी, शिवशाही, अगदी शिवाई, शिवनेरी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आपण प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। वडूज एसटी आगाराच्या माध्यमातून आपण जवळपास 50 बस आणि 500 फेऱ्या
अशा या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण भागामध्ये सेवा देत असतो. सर्वांच्या सहकार्याने आपलं बसस्थानकसुद्धा आता सुसज्ज होणार आहे भाऊंच्या माध्यमातून. त्यामुळं वडूजच्या सर्व वडूज एस टी डेपोचा 78वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं संपूर्ण खटाव तालुक्याच्या वतीनं एस टी डेपोच्या सर्व कर्मचाऱ्यांना, डेपो मॅनेजर यांना आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनापासून हार्दिक शुभेच्छा. अत्यंत ताकदीनं आपला वडूज एस टी डेपो या खटाव तालुक्याच्या सेवेसाठी आणि या डेपो एस टीच्या माध्यमातून अनेक प्रवासी प्रवास करत असतात. त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी असेल. त्यांना आपापल्या ठिकाणी जाण्यासाठी या एस टीच्या माध्यमातून अनेक प्रवाशांना एस टी एक फार महत्त्वाचं साधन आहे आणि आपल्या या डेपोच्या माध्यमातून अनेक वर्षे ही परंपरा अविरत सुरू आहे. 78 वर्ष म्हणजे फार मोठा कालखंड एस टी महामंडळानं आज खऱ्या अर्थानं पूर्ण केल्याचा अभिमान वाटतो. आणि त्यातल्या त्यात मला त्याचा जास्त अभिमान असा वाटतो की माझे स्वतःचे वडील या एस टीमध्ये 70 वर्ष पूर्ण झाली. ती सेवा, ही गोरगरिबांची लालपरी, खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी चांगल्या सुविधा देण्याचं काम खरं कोण करत असेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ही करत असतं. ही सेवा देणं फार किचकट असतं, परंतु या वडूज नियंत्रण शाखेमधून जे चांगल्या पद्धतीनं गोरगरिबांची अडीअडचण समजून घेतली जाते, विद्यार्थ्यांना एस टी उपलब्ध करून दिली जाते. आणि या ठिकाणी पहिल्यांदा आपण जर बघत होतो की टॉयलेटची सुविधा खऱ्या अर्थानं फार गलिच्छ आणि खराब होती, परंतु पाटील साहेब आल्यापासून ती व्यवस्थित सुरळीत चालू झालेली आहे. प्रवाशांची अडीअडचण काय आहे हे समजून घेतात आणि त्याच्यावर लगेच नियंत्रण करून त्यांना काय अपेक्षित आहे. एस टी महामंडळामधील सर्वच ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, वाहतूक. येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कदम, अमर फडतरे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.